मला एक मित्राचा फोन आला आणि आम्ही चर्चा करत होतो. तो मराठवाड्यातला आहे. सहज विचारला, अरे नुकसान प्रचंड झालंय मित्रा, काय परिस्थिती आहे? लोक ज्या पद्धतीनं माध्यमांसमोर येऊन त्यांची चित्र तिथं दिसतायत, मनाला वेदना होतात. मी त्याला विचारलं, तो म्हणला टीव्हीवर तरी 10-20-30% दाखवलं जातं, कारण पत्रकार सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी दिसतं. परंतु नुकसान प्रचंड झालंय मराठवाड्यामध्ये. पण सध्या इव्हेंट चाललाय म्हणा. कधी सत्ताधारी येतो, नंतर विरोधक येतो, मग हा येतो तो येतो. लोकांनी किती वेळा रडायचं त्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या व्यक्तीसमोर. त्यांनी किती सांगायचं की आमचं एवढं नुकसान झालंय. आता सांगून सांगून डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं आणि सगळ्यात महत्वाचं, रडायचं सुद्धा आता शक्य नाही होत. फक्त घसा कोरडा पडलाय बोलून बोलून. म्हणलं मग मदत. सगळे येतात, गप्पा हाणतात, घोषणा करतात, निघून जातात. कुणी काही देत नाही म्हणे. मला एक प्रश्न पडला त्याच्याशी चर्चा करत असताना, जो मी आपल्या समोर मांडणार आहे. आपण कुठल्याही दुकानात जा, मॉलमध्ये जा किंवा कुठल्याही ठिकाणी जा, आपल्याला आता ऑनलाईन पेमेंट करायची सवय लागली. प्रधानमंत्र्यांनी डिजिटल क्रांती केली. म्हणले ऑनलाईन पैसे जवळ ठेवायचेच नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. मग जर आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन खरेदी करू शकतो, कितीही रुपयापर्यंतची, मग माननीय मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही जाता, मग शेतकऱ्यांना सुद्धा आधार कार्डच घ्या ना. जिंदगी चालली जनतेची आधार कार्डला पॅन कार्ड कनेक्ट करण्यात आणि पॅन कार्डला आधार कार्ड कनेक्ट करण्यात, किंवा हे दोन्ही त्या बँकेच्या खात्याला जाऊन जोडाजोडी करण्यात. मग त्याच शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातला लोकांना आता जे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, लोकांची अर्ध भावना आहे, ऑनलाईन करा ना. जर आम्ही खरेदी ऑनलाईन करत असू तर शासनाची मदत सुद्धा ऑन दी स्पॉट. अधिकाऱ्यांवर भरोसा नाही, नुसते पैसे ह्याच्यात सुद्धा खाण्यासाठी ते कमी करणार नाहीत. राज्यकर्त्यांनी ऑनलाईन थेट बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांना किंवा अख्ख्या गावाला का मदत करत नाहीत, हा मला पडलेला प्रश्न आहे. ऑनलाईन जागेवर ते पंचनामे, ते तुमचं फोटो काढणे, हे धंदे बंद करा आणि स्पॉट पंचनामा किंवा डायरेक्ट व्हिजिट करून त्यांना मदत देऊन टाका. हेक्टरी 50,000 आणि त्याच्यावर 8,000 काय होणार नाही शेतकऱ्याचं, लक्षात ठेवा. माझं हे मत आहे.